नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावड. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आपलं आजचं कॅप्शन जर बघितलं तर कॅप्शन आहे एक बाजीगर. मनात नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल तुमच्या की बाजीगर म्हणजे काय, हा बाजीगर कोण, कोणाबद्दल हा शब्द वापरलाय आणि कोणती बाजी जिंकली आहे. तर मित्रांनो, या सर्व प्रश्नांची जर उत्तर पाहिजे असेल तर आपल्याला हा व्हिडिओ संपूर्ण बघावा लागेल. मित्रांनो, बाजीगर, बाजी एक खेळ, हिंदी शब्द आहे बाजी खेळ, आणि बाजीगर म्हणजे तो खेळणारा खेळाडू. आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे जसे कबड्डी आहे, खो खो आहे, क्रिकेट आहे, हे खेळ आहे. आणि यामध्ये जो खेळतो, जी व्यक्ती माणूस खेळतो त्याला आपण खेळाडू असं म्हणतो. म्हणजे खेळ अधिक खेळणारा तो खेळाडू. अशा पद्धतीनं हिंदीमध्ये बाजी अधिक घर, बाजी म्हणजे खेळ आणि तो खेळणारा म्हणजे बाजीगर. आता हा शब्द वापरण्याचा जो प्रयोग आहे तो म्हणजे काय की एखादा असामान्य खेळ आहे की तो जिंकण्याची शाश्वती नसते, की तो जिंकण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कष्ट घ्यावं लागतं, तो जिंकण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी पराकाष्ठा करावी लागते. अशा पद्धतीनं जर एखादा माणूस खेळ खेळत असेल आणि तो जिंकण्याची पराकाष्ठा करत असेल, तो माणूस ध्येयवेडा झालेला असेल तो जिंकण्यासाठी, आणि तो जिंकणारा माणूस मग त्यामध्ये तो हरला. आपण असं म्हणतो ना की हारलं तरी चालेल पण चर्चा झाली पाहिजे. म्हणजे काय, मी हारलो तरी चालेल पण लढत एवढ्या मोठ्या प्रमाणात दिली किंवा एवढ्या प्रतिस्पर्ध्यांना लढत दिली की त्याची चर्चा लोकांमध्ये झाली पाहिजे की एका सर्वसामान्यांनी त्या खेळामध्ये एवढ्या मोठ्या प्रतिस्पर्ध्यांना सुद्धा टक्कर दिली. अशा पद्धतीनं हा बाजीगर हा शब्द वापरला जातो. म्हणजे असामान्य खेळ आहे, जिंकण्याची शाश्वती नाही, पण जिंकण्यासाठी प्राणपणाला लावणे, सर्व ताकद लावणे, आपला वेळ, पैसा जे काही असेल ते त्या डावावर मांडणे, अशाला बाजीगर म्हणतात. येते लक्षामध्ये? तर मित्रांनो, तुम्ही म्हणाल मग हे बाजीगरचं आजचा विषय काय? तर मित्रांनो, असाच एक खेळ आपल्या भारत देशामध्ये खेळला जातो की जो खेळ दर 5 वर्षांनी येतो. मग तो 5 वर्षांनी कसा येतो? तर मित्रांनो, 1947ला जो आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि आपण लोकशाही ही प्रणाली स्वीकारली, आणि ही लोकशाही प्रणाली स्वीकारल्यानंतर लोकशाहीच्या नियमाप्रमाणे दर 5 वर्षांनी इलेक्शन होणार किंवा निवडणुका होणार, आणि त्या निवडणुकामध्ये जो व्यक्ती, जो पक्ष स्वतःचं जास्तीत जास्त मताधिक्य लोकांकडून मिळवेल त्याला त्या ठिकाणी 5 वर्ष राज्य करायची संधी मिळते. आणि ती संधी कोठे कोठे असते? तर ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, महानगरपालिका असेल, म्हणजे नगर परिषद असेल, यामध्ये ह्या संधी सर्वस्व उपलब्ध असतात. आणि हा खेळ दर 5 वर्षांनी असतो. आणि हा खेळ 5 वर्षांनी आल्यानंतर जी काही मंडळी हा खेळ खेळण्यासाठी उतरतात, मग ते स्वतः काही लोक उतरतात, काही लोक आपल्या पक्षाच्या माध्यमातून लोकांना उभं करतात, आणि जास्तीत जास्त जी काही प्रजा किंवा जनता आहे यांचं मतदान किंवा यांचा कौल ज्या पक्षाला जास्तीत जास्त मिळतो त्याच्या हातामध्ये 5 वर्ष त्या ठिकाणी सत्ता चालवण्याची संधी उपलब्ध होते. आणि ही सत्ता चालवत असताना ही मंडळी, जी मंडळी सत्ता चालवत आहेत त्या मंडळींनी त्या ठिकाणी असलेले आर्थिक असतील, राजकीय असतील, सामाजिक जे फायदे मिळतात ते लोकांपर्यंत पोहोचू न देता ते आपल्याच नातेवाईकांमध्ये, आपल्याच सगळे सोयऱ्यांमध्ये, आपण म्हणतो ना की सध्याचं राजकारण हे फक्त सगळे सोयरे आणि नातेवाईकांचं राजकारण चाललंय. कारण जे प्रस्थापित पक्ष आहेत या ठिकाणी, त्या प्रस्थापित पक्षांनी या लोकशाहीची फळं जी चाखायला सुरुवात केली. आपण असंही म्हणतो मित्रांनो, लक्षात ठेवा, जर वाघाच्या तोंडाला जर रक्त लागलं
तर तो रक्त पिल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीमध्ये हेच झाले. ज्या लोकांनी या लोकशाहीच्या पटलावर कब्जा केला किंवा सत्ता जी आहे राजकीय सत्ता याच्यामध्ये ज्या लोकांनी कब्जा केला त्यांच्या तोंडाला ह्या लोकशाहीची फळं जी चव लागली ती मात्र ही मंडळी काही केल्या सोडायला तयार नाहीत. आणि त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे परिस्थिती काहीही असेल, आता जे काही प्रस्थापित पक्ष आहेत मग त्यांनी हे सुद्धा केलं की कधी 5 वर्षांनी तू तर कधी 5 वर्षांनी मी, म्हणजे तू आणि मी दोघंच अलटीन पलटून सत्ता हाती घेऊ आणि जनतेला उपाशी मारू. म्हणजे सत्ताधारी तुपाशी आणि जनता मात्र उपाशी. आणि वोट देणारी खरी जनता किंवा लोकशाहीची मालक जर बघितलं तर ही जनता आहे. तो बहुजन वर्ग आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये, पण सत्ता मात्र दर 5 वर्षांनी आलटून पलटून ही मंडळी घ्यायला लागली आणि त्याची लोकशाहीची मधुर गोड फळं चाखायला लागली. परंतु प्रत्येक जाती धर्मातला मात्र वंचित घटक हा मात्र तसाच्या तसा राहिला. म्हणून महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जर बघितलं तर 1947 पासून आजपर्यंत या 75 वर्षांमध्ये गरीब हा गरीबच होत गेलाय आणि श्रीमंत हा श्रीमंत होत गेलाय. म्हणजे गरीब आणि श्रीमंतीची जी दरी आहे ही वाढत गेली, कमी झालेली नाहीये. लोकांना असं वाटत होतं की लोकशाही प्रधान देशामध्ये गरीब श्रीमंतीची दरी कमी होईल, परंतु तसं न होता गरीब हा गरीब होत चाललाय आणि श्रीमंत हा श्रीमंत होत चाललाय. असं का घडतंय? कारण जी प्रस्थापित मंडळी आहेत ही प्रस्थापित मंडळी ही राजकारण किंवा ह्या राजकीय सत्तेच्या चाव्या सर्वसामान्य वंचित घटकांच्या हाती लागूच द्यायला तयार नाहीयेत. त्यासाठी ते सत्तेचं राजकारण किंवा सत्तेच्या गोळाबेरजीमध्ये कोणत्याही तडाजोडी करतील, कुठल्याही प्रकारच्या तडजोडी करून सत्ता मात्र आपल्याच ताब्यात कशी राहील याचा प्रयत्न करतायत. आणि वंचित घटक जो आहे, जो बहुजन समाज आहे, म्हणजे प्रत्येक जाती धर्मामधला सगळ्यात मोठा घटक हा या राजकारणापासून बाजूला राहिलेला आहे. आणि या राजकीय बाजूला राहिलेल्या घटकांच्या कडे पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये आज एकमेव एक नाव पुढे येते आणि ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. या वंचित घटकांना त्यांचा न्याय किंवा त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी या लोकशाहीच्या मैदानामध्ये म्हणजे राजकारणाच्या डावामध्ये आपलं सर्वस्व अर्पण करतायत. रात्रंदिवस त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून असेल, त्यांच्या टीमच्या माध्यमातून असेल, रात्रंदिवस पायाला भिंगरी बांधल्यासारखं या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये विविध जाती धर्माच्या लोकांमध्ये जाऊन त्यांना त्यांचे हक्क समजून सांगतायत. लोकशाहीची मधुर फळं ही तुमच्यापर्यंत पोहोचलेली नाहीयेत हे समजून सांगतायत, त्यांना जाग करतायत. आणि मित्रांनो, हे काम सोपं नाहीये. कारण आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध जातीने विविध धर्माने म्हणजे विविधतेने नटलेला देश आहे आणि आपल्याकडे जाती धर्माचा पगडा खूप मोठा आहे. आणि राजकीय जी प्रस्थापित मंडळी आहेत या जाती धर्माच्या नावामध्ये सर्वसामान्यांना गुंतवून सत्तेची पोळी मात्र तुपाबरोबर खातायत आणि सर्वसामान्यांना उपाशी मारतायत. अशा ह्या मंडळींना धडा शिकवण्यासाठी एक म्हणजे एकमेव माणूस जे बाळासाहेब आंबेडकर मैदानात उतरलेत आणि वंचित बहुजन घटकाला जागा करून सत्तेच्या दारापर्यंत किंवा सत्तेच्या दारात नेऊन पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून या बाळासाहेब आंबेडकरांना मी बाजीगर असं म्हटलंय. कारण हा जो सत्तेचा किंवा राजकारणाचा खेळ आहे हा एवढा सोपा नाहीये. कारण त्यामध्ये खेळणारे जे खेळाडू आहेत किंवा त्यामध्ये जे सत्तेमध्ये सहभागी होणारे खेळाडू आहेत यांना आजपर्यंत या प्रस्थापितांनी या सत्तेच्या तिथपर्यंत पोहोचूच दिलेलं नाहीये. म्हणजे या लोकांना तयार करणं, त्यांचे हक्क समजावून सांगणं, त्यांची आजची दुर्दशा का झाली हे सुद्धा समजावून सांगून त्यांना त्या प्रवाहामध्ये आणणं हे सोपं काम नाहीये. आणि प्रवाहामध्ये आणून पुढचा खेळ म्हणजे राजकारणाचा खेळ खेळणं आणि सत्तेच्या चाव्या ताब्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करणं हा एक अद्वितीय काम आहे. हे साधं काम नाहीये. म्हणून मित्रांनो, मी या कॅप्शनला किंवा या व्हिडिओला
बाजीगर हे नाव दिले. आणि ते मला वाटतं की अगदी समर्पक आहे. आणि त्याच्यापुढे मी असं म्हटलंय की बाळासाहेब आंबेडकर बाजीगर आहेत आणि ते एक बाजीगर आहे. म्हणजे काय, मी म्हणतो की सर्वच माणसं आहेत, पण त्या माणसांमध्ये काही लोक असं असतात की त्यांच्याकडे स्वतःकडे काहीतरी कर्तृत्व वेगळेपण असतं, एक वेगळं कर्तृत्व असतं, काहीतरी जिद्द करून दाखवण्याचं ध्येय असतं आणि म्हणून ते सर्व लोकांपेक्षा वेगळे दिसतात किंवा ते उठून दिसतात. अशा या बाळासाहेब आंबेडकरांकडे एक विद्वत्ता आहे, एक व्हिजन आहे. बहुजन समाजाला सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवणं आणि बहुजन समाजाला सत्तेच्या चाव्या ताब्यात देणं हे व्हिजन ते उराशी बाळगून आज या राजकीय पटलावर या राजकीय पटलाचा ते डाव खेळत आहेत आणि त्यासाठी ते सर्व अर्पण करायला तयार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये रात्रंदिवस झटतायत. प्रस्थापितांना धक्का देण्याचा प्रयत्न करतायत, कारण प्रस्थापिताच्या हातातून चाव्या हिसकून घेणं हे सोपं काम नाही. आणि म्हणून हे अद्वितीय काम बाळासाहेब करतायत, अद्वितीय खेळ राजकारणाचा बाळासाहेब करतायत. म्हणून मी त्यांना एक बाजीगर असं म्हटलंय. कारण काय तर मित्रांनो, शाहरुख खानचा एक डायलॉग, शाहरुख खानचा एक सिनेमा आहे बाजीगर, त्यामध्ये त्याचा एक डायलॉग आहे की हरकर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. याचा अर्थ काय की बाळासाहेब आंबेडकरांच्या मित्रांनो आता जर सभा बघितल्या तुम्ही, या सभा जी प्रस्थापित मंडळी आहेत, जी राजकारणाची चव चाकलेली किंवा राजकारणाच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत, यांचं अजून सुरुवात नाहीये. पण बाळासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाला जागा करायचे म्हणून जे काही नाशिक असेल, येवला असेल, तुमचं सातारा असेल, लातूर असेल, या ठिकाणी जे काही सभा लावल्या आणि या सभा जर बघितल्या तर या सभेला येणारी गर्दी जर बघितली बहुजन समाजातील, ती कुठल्या एका जातीची धर्माची नाहीये, तर सर्व जाती धर्मातील बहुजन घटक की जो सत्तेपासून दूर राहिलाय अशा मंडळींची ही गर्दी दिसते. आणि त्यांच्या सभेला येणारी जर गर्दी बघितली तर अभूतपूर्व आहे. आणि ही अभूतपूर्व गर्दी बघितली तर बाळासाहेब ज्या ध्येयाने वेडे झालेत किंवा बाळासाहेब जे काही बहुजन समाजातील वंचित घटकांना, शेवटच्या घटकांना की ज्याची मोजदाद सुद्धा शासन करायला तयार नाही, अशा लोकांना सत्तेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. हे खूप मोठं काम आहे. आणि हे काम करताना बाळासाहेबांना ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्याच्यावर मात करून बाळासाहेब पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना मात्र बहुजन समाजातील घटक आता साथ देत आहेत, हे या सभेहून सिद्ध होते. आणि बाळासाहेब जरी राजकीय पटलापासून दूर राहत असले, परंतु सभा जर बघितल्या तर ह्या सभेतून असं आता वाटत नाहीये. कारण असं वाटतंय बाळासाहेबांनी जो मार्ग चालू केलाय, मार्गक्रमण करतायत, तो मार्गक्रमण ते सत्तेच्या जवळ जाण्याचा मार्ग आहे आणि बहुजनाला तिथपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. परंतु सत्ता किंवा सत्तेच्या चाव्या त्यांच्या ताब्यात जरी येत नसल्या, हातात जरी येत नसल्या, तरी बाळासाहेबांनी जो काही स्वतःचा वेळ पैसा खर्च करून लोकांच्या मनामध्ये जाऊन बसतायत किंवा लोकांच्या मनामध्ये बाळासाहेब घट्ट बसतायत घर करून. म्हणजे एका बाजूला राजकारण जरी बाळासाहेब हरत असले किंवा दूर राजकारणापासून अजूनही दूरच राहत असले, तरी पण लोकांच्या मनात मात्र बाळासाहेब घट्ट घर करून बसतायत. म्हणून तर बाळासाहेबांच्या सभा एवढ्या मोठ्या प्रमाणात होत आहेत. आणि म्हणून मित्रांनो मी असं म्हटलं होतं की शाहरुख खानचा तो डायलॉग हारकर जीतने वाले को बाजीगर कहते. बाळासाहेब एका बाजूला राजकारणाचा डाव अजून जिंकत नाहीयेत, खेळतायत, जिद्दीने खेळतायत, ध्येयाने खेळतायत, बहुजनाला त्यामध्ये घेतायत. परंतु इथे ते जरी हरत असले तरी इकडं मात्र बहुजन समाजाच्या मनामध्ये घर करून घट्ट बसतायत. म्हणजे एक बाजी जरी हरली तरी दुसरी बाजी बाळासाहेब जिंकतायत आणि ती बाजी पण अशा पद्धतीने जिंकतायत की एकमेव, एक द्वितीय माणूस, एक ध्येयवेडा माणूस की जो महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये वंचित बहुजन घटकांना बरोबर घेऊन सत्तेची गणित
समजून सांगून सत्तेपर्यंत नेण्याचा किंवा सत्तेच्या दारापर्यंत या बहुजन समाजाला नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि असा एक द्वितीय माणूस म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. म्हणून त्यांना मी असं म्हटलं होतं, एक बाजीगर म्हणजे एकमेव बाजीगर. पण मित्रांनो, हे जे काही बाळासाहेब आंबेडकर आहेत यांच्या घराण्याचा वारसा आहे. म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचं जे घराणं आहे, आंबेडकर घराणं, यांना तो वारसाच लाभलेला आहे. तुम्ही म्हणाल कसं? तर बाळासाहेब आंबेडकरांचे आजोबा विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अद्वितीय काम केलं. भारताला दिलेली राज्यघटना लिहिली, भारताची राज्यघटना लिहिली आणि अद्वितीय काम केलं. आणि त्या राज्यघटनेच्या माध्यमातून या भारत देशामध्ये हजारो वर्षाची असलेली बहुजन समाजावर असलेली गुलामगिरी किंवा अस्पृश्यता एका झटक्यामध्ये नष्ट केली. असं हे अद्वितीय काम केलं. म्हणजे ते सुद्धा एक बाजीगर आहे. घटना लिहिण्याचं काम त्यांच्याकडून झालंय, अस्पृश्यता नष्ट करण्याचं काम त्यांच्याकडून झालंय. आणि तोच वारसा त्यांच्या नातवाला म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मिळालाय. आणि बाळासाहेब आंबेडकर तो वारसा घेऊन पुढे जात आहेत. म्हणजे बाळासाहेब आंबेडकर सुद्धा आंबेडकर घराण्याचा वारसा अगदी नेटाने किंवा समाजसेवेचं व्रत घेऊनच पुढे चाललेत. आणि ते सुद्धा एक बाजीगर आहे. म्हणून एकमेव अद्वितीय अशा या व्यक्तिमत्वाला, आदरणीय बाळासाहेबांना मी बाजीगर म्हटलं. आणि ते एक बाजीगर आहेत, दुसरे बाजीगर नाही आहेत. म्हणजे प्रस्थापित जी मंडळी आहेत ती स्वतःच्या जाती धर्मातील लोकांना सुद्धा बाजूला ठेवण्याचं काम करतायत. परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकर मात्र त्या सर्व वंचितांना एकत्र घेऊन सत्तेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचं अद्वितीय काम करतायत. म्हणून त्यांना मी एक बाजीगर असं म्हटलंय. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या या विचाराशी सहमत असाल किंवा माझ्या या मताशी तुम्ही जर सहमत असाल तर हा व्हिडिओ नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. एवढं बोलतो.